नमस्कार मित्रांनो, गावची शाळा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मी मारुती आरेवार। आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरण, त्यामध्ये शब्दांच्या जाती आणि पहिला प्रकार आहे नाम। आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। तर आज आपण मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती शिकणार आहोत। तर आपल्याला माहित आहे की आपण जेव्हा भाषा बोलतो तेव्हा अर्थपूर्ण वाक्यांची जुळणी करतो आणि याच अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात। वाक्यातील शब्द वेगवेगळी कार्य करतात। शब्दांची कार्य 8 आहेत, त्यांनाच शब्दांच्या जाती म्हणतात। तर आपल्याला समजलं असेल, अशा ह्या शब्दांच्या 8 जाती आणि त्यांचे 2 उपप्रकार आहेत। पहिला प्रकार आहे विकारी शब्द आणि अविकारी शब्द। विकारी शब्दाला सव्यय असे सुद्धा म्हणतात आणि अविकारी शब्दाला अव्यय। नंबर 3 आहे विशेषण, नंबर 4 आहे क्रियापद। यानंतर अविकारी मध्ये 5 आहे क्रियाविशेषण, 6 आहे शब्दयोगी, 7 आहे उभयान्वयी आणि 8वां आहे केवल प्रयोगी। अशा प्रकारे या शब्दांच्या 8 जाती आहेत। तर आपल्याला माहीत झालं असेल की शब्दांची कार्य 8 आहेत, यांनाच आपण शब्दांच्या जाती म्हणतात। तर यामध्ये पहिल्यांदा आपण शिकणार आहोत नाम। तर नामाची व्याख्या अशी आहे मित्रांनो, प्रत्यक्षात किंवा काल्पनिक वस्तूंचे किंवा गुणांचे जे नाव असते त्याला नाम म्हणतात। सोपी अशी व्याख्या करता येईल, एखाद्या प्राण्याला, पक्षाला, वस्तूला, ठिकाणाला दिलेले नाव म्हणजेच नाम होय। उदाहरण रमेश, मुलगा, परी, धैर्य, गोडी, फूल असे कितीतरी आपल्याला नामांची नावं सांगता येईल। सोप्या शब्दामध्ये एखाद्या प्राण्याला, वस्तूला, पक्षाला, ठिकाणाला दिलेले नाव म्हणजेच नाम होय। तर अशा प्रकारे आपल्याला दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला दिलेले नाव म्हणजेच नाम होय, अशी नामाची व्याख्या आहे। आणि जगातील प्रत्येक वस्तूला नाव असते आणि जगामध्ये तुमच्यासमोर आपण बघतो तेव्हा जे जे काही दिसते त्या सर्व वस्तूला नाम असते। जसे व्यक्तीचे नावे आहेत, अनिल, अमर, दीपक, सरिता, मनाली असे कितीतरी व्यक्तीची नावं आपल्याला सांगता येईल, ते सर्व नाम आहेत। फुलांची नावे आहेत, गुलाब, मोगरा, चाफा, जाई, जुई। फळांची नावं आहेत, आंबा, पेरू, सफरचंद, केळे, कलिंगड। पक्ष्यांची नावे आहेत, कावडा, बगडा, चिमणी, पोपट, मोर। पशूंची नावे आहेत, वाघ, सिंह, हत्ती, उंट, घोडा। नद्यांची नावे आहेत, गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, नर्मदा। पर्वतांची नावं आहेत, हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विंध्य। वस्तूंची नावे आहेत, वही, पुस्तक, पेन, टेबल, दिवा। देशांची नावं आहेत, भारत, नेपाळ, श्रीलंका, चीन, मलेशिया। स्थानांची नावे आहेत, घर, शाळा, शहर, गाव, बगीचा। धर्मांची नावे आहेत, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, पारसी। धान्यांची नावं आहेत, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका। ग्रहताऱ्यांची नावे, सूर्य, चंद्र, पृथ्वी, मंगळ, गुरु। समूहांची नावे, सैन्य, गर्दी, सभा, संघ, वर्ग, कळप। समूहांची नावे आहेत। आणि काल्पनिक नावे आहेत, स्वर्ग, परी, अमृत, राक्षस, देवदूत। आणि गुणांची नावंसुद्धा आहेत, स्वच्छता, शौर्य, कोमलता, सौंदर्य, नम्रता। अशा गुणांना दिलेले नावसुद्धा हे नामामध्ये येतात। आणि त्याचप्रकारे महत्त्वाचं म्हणजे मनांच्या स्थितीची नावं हे सुद्धा नाम आहेत, आनंद, दुःख, कौतुक, ममता, माया। अशा प्रकारे वरील सर्व नावांना व्याकरणात नाम असे म्हणतात। अशा प्रकारे नाम हा घटक आपण शिकलेलो आहोत। शब्दांच्या जातीमधला पहिली जात जी आहे नाम आहे आणि हे तुम्हाला
पुढे खूप कामी येणार आहे. आतापासून शिकून हे संकल्पना स्पष्ट राहिल्या व्याकरणाच्या, मराठी व्याकरणाच्या, तर हे आपल्याला खूप महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.